आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. अकिवाड गावचा पाणीपुरवठा आणि शेतीच्या कामासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी होऊन 7 ते 8 जण वाहून गेल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अकिवाड येथे घडली आहे. आणि यामध्ये 4 जणांना सुखरूप बाहेर काढले गेलं आहे, तर अद्याप 3 बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महापुरात अकिवाड गावचा बंद पाणी पुरवठा चालू करण्यासाठी आणि शेतातील केळी काढण्यासाठी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अकिवाड येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. यामध्ये 7 ते 8 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील 4घांना बाहेर काढण्यास स्थानिक नागरिकांना यश आलंय. अद्याप 3 बेपत्ता आहेत. दुर्घटनेनंतर NDRF टीम, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन दाखल झाले. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. दुर्घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अकिवाड बस्तवाड मार्गावर मोटर चालू करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना सकाळी घडली आहे. या घटनेत 6 जण बचावले होते. यातील 1 जण अत्यावस्थ परिस्थितीमध्ये असल्याने त्याला उपचारादरम्यान येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार, अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण बेपत्ता असून त्यांचा शोध NDRF जवानांच्या माध्यमातून सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास अकिवाड गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच यांचे पती सुहास पाटील, 6 जण माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार, अण्णासाहेब हासुरे यांच्यासह 8 जण ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रवाहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली प्रवाहाच्या दिशेने जात असताना अचानक सगळ्यांनी पाण्यात उडी मारली आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी लगत असणाऱ्या कोळी बांधवांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी जीवाची बाजी लावून 6 जणांना पाण्याच्या बाहेर काढले. उर्वरित 2 जण कोणता बेपत्ता असून त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. बचावलेल्या 6 जणांपैकी सुहास पाटील यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजेंद्र अशोक चौगले. आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला चालवतो आणि ह्या इथं पाण्यात आल्यानंतर मग अनसबानाचं एक ट्रॅक्टर आला. त्यांनी म्हटलं पाण्यातनं कशाला जातं, ट्रॅक्टरमधनं जाऊया. मग ठीक आहे म्हटलं. मग मी बैरगदार, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कोथळे, सुहास पाटील, परत आपले ड्रायव्हर रोहिदास, ही सगळे आम्ही ट्रॅक्टरमधनं पलीकडे चालवतो. मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं ट्रॅक्टर वडा लागला तिकडं. मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला. डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय केलं, लगेच उडी मारलो आणि सगळेजण पोहायला चालू केलं. तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण कलनला. त्याच्यानंतर आम्ही 2 मिनिटं आम्ही असं प्रतिकार केलं की रस्त्याला यायला बघितलं, पण पाणी घेईना. म्हणून सरळ त्याचा नाद सोडलो आणि आम्ही सरळ कड गाठायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या प्रवाहाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो. किती जण होता तुम्ही? आम्ही ट्रॅक्टरमध्ये बघा 6 जण होतो, डब्यात 2 जण होते. मग यामध्ये तुम्ही बस्तवाड हद्दीमध्ये गेला हां, आणि 2 जण इकडं आहे. हां, मोठे निघलो. आता 2 जण सापडले नाही. आता इक्बाल बैरागदार साहेब आणि अण्णासाहेब सापडले, पण पोहालते त्यांनी. मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते त्यांनी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.